पैसेच पडले नाही आणि आता सुरुवात केली का तर आपल्या जिल्हा परिषदेची आवाज आहे कोपऱ्यावर बरोबर आहे असा झाला आशीर्वाद दिले आम्हाला कळू नगरपालिकेमार्फत आपण नगरपालिका ते राजवाडा असं जो कॉन्क्रिटीकरणाचा रोडचं जे काम थोडे दिवसात जे चालू होणार आहे त्या संदर्भात आपण नागरिकांच्या नगरपालिकेमध्ये आपण एक मीटिंग घेतली होती की त्यांच्या काय काय अडचणी आहेत आणि काय काय आपल्याला प्रश्नाचे मार्गी लावायचे या संदर्भात आज आपल्याला इथं सर्व व्यापाऱ्यांच्या बरोबर आज आपण पाहणी केलेली आहे. त्यांनी काय काय ज्या गोष्टी सांगितल्या आहेत की जेव्हा जो जुना उभरा होता त्याच्या 2-2 पायऱ्या खाली गेलेल्या आहेत तर तेवढ्या खाली जाऊन होताना पुढचा रस्ता तसं व्हावा. परत जे मधल्या ठिकाणी म्हणजे दर्शनच्या पुढच्या भागाचे पाणी गोळा होऊन लोकांच्या घरात जाते त्याचा एक निचरा कसा होईल याच्यासुद्धा लेवल डिफरन्स घेऊन आम्ही ते सुद्धा मार्गी लावू. परत लाईटचा आता एक विषय इथं समोर आला त्याचं लोड वाढवायचा विषय तो लोड वाढवून सुद्धा घेऊ. 3 इन्स्ट्रक्शन दिले आहेत की पार्किंगशिवाय कुठल्याही मंजुरी द्यायच्या नाही आणि अतिक्रमाचा विषय जो आहे म्हणजे तुम्ही जे म्हणताय फेरीवाले किंवा जे बसलेले ज्याचा सुद्धा मार्ग या एका महिन्याभरात निघेल. पार्किंगचा पण विषय आपण 2 पार्किंग खुली करतो. एक तर आपल्या मंडईच्या खालचं पार्किंग आहे आणि तसंच आपलं आता जे ह्याचं राजवाड्याचं पार्किंगचा जो विषय मंजूर झाला आहे पार्किंग आणि प्लस आपण तिथले जे फेरीवाले किंवा आपण चौपाटी जी म्हणतो आपली जी त्या चौपाटीचं पुनर्वसन तिथं होणार आहे त्यामुळे पार्किंगचा सुद्धा विषय संपला. मागं काही डेव्हलप झालेल्या इमारती आहेत त्यांना काही तुम्ही दंड करणार आहे का नाही की पार्किंग नसल्यामुळं काय असं काय करणार आणि कारवाई हळूहळू आपण पहिलं पार्किंग उपलब्ध करून देत हा पहिला प्रश्न आहे त्यानंतर ते दंडाची कारवाई